ओम गम गणपते नमः। ओम श्री सरस्वते नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। ओम श्री परमात्मने नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरोर्मूर्ति पूजामूलं गुरोपदं मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोकृपा। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धो च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि हरि सम जग कछु वस्तु नहीं प्रेम पंथ सम पंथ सद्गुरु सम सज्जन नहीं गीता सम नहीं ग्रंथ। हरे हरे ओ या जगामध्ये अनेक गोष्टी आहेत। सुंदर सुंदर फुलं आहेत, सुंदर सुंदर मुलं आहेत, सुंदर भगवंताची मूर्ती आहेत, मोर, पक्षी, हरिण, ससे, सुंदर सुंदर फुलं, सुंदर सुंदर मुलं, सुंदर रांगोळी, सुंदर अंगण, खूप सुंदर गोष्टी आहेत। पण हरी सारखी सुंदर गोष्ट या जगामध्ये नाही। हरि सम जग कछु वस्तू नाही। जेवढे संत तेवढे पंथ, पंथ अनेक आहेत। पंथ जगत में है अनेक, परमेश्वर है एक, जीवन के है दिन चार, कर ले काम कुछ नेक। पंथ अनेक आहे, पण प्रेमासारखा पंथ या जगामध्ये कुठलाही नाही। प्रेमामध्ये ती ताकद आहे, प्रेमाने तो परमात्मा वशवतो, प्रेमाने तो भगवंत नाचतो, प्रेमाने तो भगवंत आपल्या घरी येतो। म्हणून पंथ खूप आहेत, पण प्रेमासारखा पंथ नाही। जगामध्ये सज्जन माणसं खूप आहेत, पण सद्गुरू सारखा सज्जन नाही।
जगामध्ये ग्रंथ अनेक आहे, पण गीतेसारखा ग्रंथ नाही. म्हणून या दोह्यामध्ये महात्मे सांगता, हरि सम जग कछु वस्तु नहीं, जिसको हरि बोलते हैं हम. राम बोलते हैं, हमको कोई पूछता है राम जी कहाँ है, तो हम बोलते हैं राम जी अयोध्या में है. कृष्ण कहाँ है, तो हम बोलते हैं कृष्ण गोकुल में है, कृष्ण वृंदावन में है, कृष्ण द्वारका में है. हम बोलते हैं विठ्ठल कहाँ है, पांडुरंग परमात्मा, तो हम बोलते हैं पांडुरंग परमात्मा पंढरपुर में है. महादेव कहाँ है, महादेव के जितने मंदिर धरती पर है उतने मंदिर किसी के नहीं है, तो हम बोलते हैं महादेव कहाँ है, तो हम बोलते हैं महादेव काशी में है. तो ये भगवान के नाम हमको सबको बता सकते हैं. राम वहां है, कृष्ण वहां है, विठ्ठल वहां है, महादेव वहां है, लेकिन हरि कहाँ है? जो तुम्हारे पाप ताप को हर ले उसको बोलते हरि. आणि हरि कोठे आहे? हरि आहे हृदयामध्ये. 60विला हरिजी हृदयी मंदिरी, त्याची सरली येरझार झाला सफळ व्यापार. मग तो हरि प्राप्त करून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी पैठण निवासी शांतिवर्मय एकनाथ महाराज सांगता, तो भगवंत प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल? त्या संतांना शरण जावं लागेल. हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आता आमच्यासारखी महाराज मंडळी जी आहे ती तुम्हाला पैशानं मिळेल, महाराज पैशानं मिळेल, पण संत जे आहेत ते पैशाने नाही मिळत. ते कशाने मिळतात? बिन हरी कृपा मिले नाही संता. हरीच्या कृपेने संत भेटतात आणि संतांच्या कृपेने भेटलेला हरी कळतो. म्हणून देवाला ओळखायचं सोपं आहे. हा राम आहे, लहान मुलगा सांगेल. हा कृष्ण आहे, लहान मुलगा सांगेल. हा पांडुरंग परमात्मा आहे, हा विठ्ठल आहे, हा महादेव आहे. म्हणून हे कुणीही सांगेल, आपल्याला लहान मुलं सांगतील. देवाला ओळखायचं सोपं आहे, पण संतांना ओळखायचं कठीण. का? दिसायला दोन्ही सारखी, दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. बगळा, बगळा दिसायला कसा? पांढरा शुभ्र सफेद. बगळा दिसायला सफेद आहे, पण खातो काय? गंगेमध्ये बसतो आणि मासे खातो. राजहंस दिसायला सफेद, पण खातो काय? मोती. आणि मोती कुठे आहे? मोती तळ्यात नाही, मोती विहिरीत नाही. मग मोती खायचंय कुठे? जा समुद्रामध्ये. म्हणून पहिली गोष्ट आहे, संत मिळत नाही. आणि संत जर मिळाले, हरीच्या कृपेने संत भेटतात आणि संतांच्या कृपेने हरी कळतो. म्हणून पहिली गोष्ट आहे, संत मिळत नाही आणि मिळाले त्यांना ओळखायचं कठीण. जसं तुकाराम महाराज सांगता, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. संतांना ओळखायचंय, तुम्हाला संत व्हावे लागेल. माणूस बनना मुश्किल है तो साध कहां से होय. साधू दिसायचं सोपं आहे, पण संत व्हायचंय कठीणातलं कठीण काम. म्हणून संत मिळत नाही आणि मिळाले तर कळत नाही. म्हणून हरीच्या कृपेने संत भेटतात आणि संतांच्या कृपेने भेटलेला हरी कळतो. म्हणून नाथ महाराज सांगतात, बाबा हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. ज्याचा लागत नाही कुणाला अंत, त्याला म्हणतात संत. जे जगाच्या कल्याणासाठी लिहून टाकतात ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, जगद्गुरु तुकाराम महाराज भागवते गाथ्यासारखा ग्रंथ, रामायणासारखा ग्रंथ, जगद्गुरु संत सेवालाल महाराजांनी हा ग्रंथ लिहिला 36 अध्यायाचा, श्री संत सेवादास लिहिला. म्हणून जगाच्या कल्याणासाठी जे लिहून टाकतात ग्रंथ त्याला म्हणतात संत. ज्याच्या मागे मागे फिरतो भगवंत त्याला म्हणतात संत. ज्याचा लागत नाही कुणाला अंत त्याला म्हणतात संत. म्हणून संतांना ओळखायचं काम कठीणातलं कठीण काम म्हणजे संतांना ओळखणं. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. बहुया बघड आहे संत भेटी. महाराजाची भेट सोपी आहे,
पण संतांची भेट अवघड आहे, पण ती सोपी कशी होते? भगवंताची कृपा झाली की ती संतांची भेट होते, आणि संतांची भेट झाली का जीवनामध्ये वसंत येतं. वाल्या कोळी आधी चोरी करत होता, माणसं मारत होता, आणि मारता मारता तो दिवस उगवला. म्हणून सूर्य दररोज उदय होतो, सूर्य दररोज उगवतो, पण दररोज उगवणारा सूर्य धन्य नाही. मग धन्य सूर्य कुठला आहे? धन्य आजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा सीन गेला. ज्या दिवशी तुम्हाला संतांचं दर्शन होईल तो दिवस धन्य. माझ्या जीवनामध्ये तो दिवस आला 29 फेब्रुवारी 2000. मी उल्हासनगरला नोकरी करत होतो. नोकरी करताना माझ्या जीवनामध्ये संत आले, आणि जीवनामध्ये संत आल्यानंतर जीवनामध्ये वसंत येतात. त्या संतांची मी वाणी ऐकली, आणि वाणी ऐकल्यानंतर माझा नियम झाला, दररोज ती वाणी ऐकायची. भगवंताच्या चरणी रुची झाली. संतांचं दर्शन 29 फेब्रुवारी 2000 झालं, आणि मग ठरवलं या संतांकडनं मला मंत्रदीक्षा घ्यायची. 2000 मध्ये मंत्रदीक्षा घेतली. त्या मंत्रदीक्षेचा परिणाम असा झाला, संसारामध्ये मन राहिलं नाही, संसारातून वैराग्य झालं, आणि मी नोकरी सोडली. सगळी शास्त्र सांगतात भगवंत आहे. मग मी मनामध्ये ठरवलं भगवंत आहे, त्या भगवंताला पाहायचंय. तो भगवंत खाली आहे का तो भगवंत वर आहे? तो भगवंत हृदयात आहे का तो भगवंत बाहेर आहे? आणि मग त्या भगवंताला पाहण्यासाठी ईश्वर प्राप्तीची भूक निर्माण झाली. आणि मग मी नाशिकला आश्रमामध्ये गेलो. 40 दिवसाचं तिचं अनुष्ठान केलं. गुरुदेवांची कृपा झाली, कुंडलिनी शक्ती जागृत झाली, आणि वाल्या कोळ्या जसं रामाच्या आधी रामायण लिहिलं होतं तसं मी रचना लिहायला लागलो. बंजारा भाषामध्ये भजनं लिहितो गुरुदेवांच्या कृपेने, मराठीमध्ये भजनं लिहिती, हिंदी भाषामध्ये भजनं लिहिली. आणि मग सुरुवातीला प्रवचन करू राहिलो. प्रवचन करता करता प्रवचनामध्ये थोडी प्रगती झाली. मग कीर्तन करू लागलो, आणि मग योगासनं करू लागलो, आणि नोकरी सोडली. मला 2 मुलं आणि 2 मुली आहे. संसार म्हटलं की खायला काहीतरी पाहिजे. नोकरी सोडली, पण भाकरी पाहिजे ना. 15वी शिक्षण माझं कॉलेज केलेलं माणूस गेलो ऊस तोडायला. सगळी लोक माझ्याकडे पाहायची, हसायची. चांगला नोकरी करत ओढता, कुठल्या महाराजाच्या नादी लागला, आता ऊस तोडतो. शरीराने ऊस तोडला, पण मनाने त्या भगवंताचं चिंतन केलं. आणि आता त्या सद्गुरुरायाच्या कृपेने 24 वर्ष झाली माझा परमार्थ सफल झाला. म्हणून ईश्वराच्या हरीच्या कृपेने संत भेटतात, आणि संतांच्या कृपेने भेटलेला हरी कळतो. देवाने जन्म दिला, काही खा, काही प्या, काही करा. देवाकडे 30 गुण आहेत, आणि संताकडे 36 गुण आहेत. म्हणून संत पाया पडून सांगतात. काय सांगतात? लागोणीये पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुकीनाम. मग संत आपल्या पाया पडतात. आपले पाय एवढे चांगले आहेत का? नाही. मग संत का पाया पडतात? संत पाय याच्यासाठी पडतात, न मिळणारा नरदे तुम्हा आम्हांना मिळाला. माणसाचा देह पशु का तो होय, पण या नरका कुछ ना होय. करणी करे नर तो नरका नारायण हो जाय. माणसानं जर करणी केली तर माणसाचा देव होतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांना करणी केली, जगद्गुरु तुकाराम महाराज देव झाले. ज्ञानेश्वर माऊलीने करणी केली, भगवंताची भक्ती केली, ज्ञानेश्वर माऊली देव झाले. जगद्गुरु संत सेवालाल महाराजांना भक्ती केली, जगद्गुरु संत सेवालाल महाराज देव झाले. प्रत्येक ताट्यामध्ये संत सेवालाल महाराजाची मंदिरे. म्हणून माणसाने ठरवलं तर माणसाचा काय होतो? देव होतो. पण ठरवलं तर, म्हणून देवाने जन्म दिलाय. देवाकडे 30 गुण आहेत, पण संताकडे 36 गुण आहेत. म्हणून संत सांगतात, बाबा रे, न मिळणारा अनमोल किमतीचा नरदेह मिळाला. आता तुम्ही या नरदेहाने काय करा? त्या भगवंताची भक्ती करा. भजन सोपं आहे.
भजन करणारी माणसं आपल्याला प्रत्येक गावामध्ये मिळतील, प्रत्येक तांड्यामध्ये मिळतील. भजन सोपं आहे, पण भक्ती सोपी नाही. भक्ती ते कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरला शूर. साहेब का घर दूर है जैसे लंबी खजूर, ऊपर चढे सो चाखे पडे सो चकनाचूर. संसाराची सुरुवात गोडे पण शेवट कडू आहे. परमार्थाची सुरुवात कडू आहे आणि शेवट गोडे. म्हणून संसार करणारी माणसं फुटाफुटावर भेटतात, पण भक्ती करणारी माणसं शोधावी लागतात. माणसाचा सुकाळ आहे आणि सज्जनाचा दुष्काळ आहे. म्हणून महात्मे सांगतात, बाबा न मिळणारा नरदेह मिळाला. जीवनामध्ये गुरु करा, कारण हा भवसागर तरायचा आहे. स्वतःच्या बळाने कुणी तरला नाही, तरणार नाही. गुरुबिन भवनिधी तरहीन कोई, चाहे बिरंची शंकर समोई. जसं मुलाला पाटी आणली, पेन्सिल आणली, सगळी आणून दिली, आणि मुलाला जर शाळेमध्ये मास्तराकडे पाठवलं नाही तर त्याला एकाचा येत नाही, दोनाचा येत नाही, करे करवती येत नाही, खरे कटारा येत नाही. मग पोट भरण्याची जी विद्या आहे ती शिकायची तर शाळेमध्ये जावं लागतं, गुरुकडून ते शिकावं लागतं. मग जो ईश्वर या डोळ्यानं दिसत नाही आणि त्या ईश्वराची प्राप्ती करायची, त्याच्यासाठी समर्थ सद्गुरू पाहिजे. गुरु फुटाफुटावर भेटतील. दारू प्यायला शिकवणारा गुरु आधी कुणाला माहिती असतं, तो म्हणतो घे एक कप, आणि याने घेतला एक कप, मग याला किती सांगा गप, तो म्हणतो आण बाबा आणखीन एक कप. त्याला सांगा बस गप, बस जरा गप आणि कर रामकृष्णाचा जप. दारू प्यायला शिकवणारा गुरु, पिक्चर दाखवणारा गुरु, जुगार खेळायला शिकवणारा गुरु, पण देव दाखवणारा सद्गुरू, आणि तो देव दाखवणारा जो सद्गुरू आहे तो भाग्याने भेटतो. म्हणून टूटे फूटे भाग्य को संत देते है जोड, संत बिचारे क्या करे हमी लेते मुखमोड. ईश्वर आहे, परमात्मा आहे, पण तो दिसत नाही. का? या डोळ्याला देव नाही दिसत. त्या भगवंताला पाहण्यासाठी तिसरा डोळा, ज्याला म्हणतात ज्ञानचक्षु. पैशानं पुस्तक मिळेल, पण ज्ञान गुरु कृपेशिवाय मिळणार नाही. माणूस धनानं सुखी होत नाही, माणूस सुखी ज्ञानानं होतो. म्हणून जीवनामध्ये ज्ञान देणारा गुरु पाहिजे, आणि गुरु केल्यानंतर त्या गुरुची सेवा आपल्याला तन मन आणि धनाने केली पाहिजे. जसं व्यवहारातला दृष्टांत सांगतो. शेती आहे, कुणाला कमी असेल, कुणाला जास्त असेल. शेती आहे, भगवंताची कृपा. सूर्यप्रकाश आहे, भगवंताची कृपा. जून महिन्यामध्ये पाऊस पडेल, ही भगवंताची कृपा. ह्या तीन कृपा भगवंताच्या आहेत. शेती आहे, पाऊस आहे, सूर्य आहे. पण ज्या शेतकऱ्याची शेती आहे, तो शेतकरी जर शेतात नाही गेला, त्यानं नांगरट नाही काढली, त्यानं पाळी नाही घातली, पाऊस पडल्यानंतर त्यांनी पेरणी नाही केली, तर शेतीमध्ये बाजरी येणार नाही, कपाशी येणार नाही, गहू येणार नाही, ज्वारी येणार नाही, काहीच येणार नाही. का? भगवंताच्या तीन कृपा आहे. शेती आहे, पाऊस आहे, सूर्यप्रकाश आहे. पण शेतकऱ्याला जे करायचा होता पुरुषार्थ तो त्याने केला नाही, म्हणून पीक येणार नाही. तसं देवाने डोळे दिले, देवाने कान दिले, देवाने मुख दिले, देवाने हात दिले, देवाने पाय दिले, सगळं काही देवानं दिले. पण जीवनामध्ये जर गुरु नसेल, डोळे असून आपण पंढरपूरला जाणार नाही, त्या पांडुरंगाला पाहणार नाही. पाहिजे सगळ्याला सुख. महात्मे सांगतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. जगाला किती पहा, जगाला पाहिल्याने तुम्हाला सुख मिळत नाही. ज्या जगदीश्वराने हे सगळं जग बनवलंय त्याला पहा, आणि एकदा त्याला पाहिलं जगाला पाहायची इच्छा होत नाही. म्हणून महात्मे सांगतात, देखा अपने आप को मेरा दिल दीवाना हो गया, ना छेड़ो मुझे यारो मैं खुद में मस्ताना हो गया. संसाराचा जो रंग आहे तो दिवसेंदिवस कमी होत जातो, आणि भक्तीचा जो रंग आहे तो दिवसेंदिवस वाढत जातो. म्हणून मीरा त्या भगवंताला, त्या कृष्ण कन्हैयाला, त्या श्यामाला प्रार्थना करते.
श्याम पिया मेरी रंग दे चुनरिया, श्याम पिया मेरी रंग दे चुनरिया। ऐसी रंग दे के रंग नहीं छूटे, ऐसी रंग दे के रंग नहीं छूटे, धोबिया धोए चाहे सारी उमरिया। श्याम पिया मेरी रंग दे चुनरिया, गुरु पिया मेरी रंग दे चुनरिया। काली ना रंगाऊं मैं पीली ना रंगाऊं, काली ना रंगाऊं मैं पीली ना रंगाऊं, तोरे ही रंग में रंग दे चुनरिया। गुरु पिया मेरी रंग दे चुनरिया, श्याम पिया मेरी रंग दे चुनरिया। म्हणून आप पढ़ लो 4 वेद, आप पढ़ लो 4 वेद, लेकिन गुरु कृपा के बिना आपका मिटेगा नहीं भेद। म्हणून 3 कृपा आहे। म्हणून ज्या साधकाला पाहिजे मोक्ष, तो साधक साधनेमध्ये राहायला पाहिजे दक्ष। त्या साधकाला 3 काम करायचे। पहिलं काम करायचं आहे ध्यान मूलम गुरुर्मूर्ती। संसारी माणसं करतात स्नान आणि टपरीवर जाऊन तोंडात टाकतात घाण, गुटखा, बिडी, सिगारे, दारू। संसारी करतात स्नान आणि तोंडामध्ये टाकतात घाण। साधू संत करतात ध्यान आणि ध्यान केल्याने होतं प्राप्त ज्ञान आणि जगाला ज्ञानदान देतात। म्हणून महात्मे सांगतात 100 काम छोड़कर भोजन करिए, 1000 काम छोड़कर स्नान करिए, लाख काम छोड़कर दान करिए, करोड़ों काम छोड़कर सत्संग करिए। माणूस तोच आहे जैसा संग वैसा रंग। म्हणून ज्या साधकाला मोक्ष पाहिजे त्याने उठायचं, आपल्या गुरुदेवाची पूजा करायची, गुरुदेवाची पूजा करायची। भाग्यावर गुरुदेवाला चंदन लावायचं आणि ज्या वेळेस जीवनामध्ये गुरु येतात त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतात बंधन आणि गुरु कृपेने तुटून जातं शिष्याचं जन्म आणि मरणाचं बंधन। तो भाग्यावर लावतो चंदन, सकाळी उठतो आणि आपल्या गुरु आणि ईश्वराला काय करतो वंदन, आणि मग तो भेटतो त्याला नंदांचं नंदन। म्हणून शिष्याला पहिलं काम करायचं गुरुमूर्तीचं ध्यान करायचं। एकलव्याने ध्यान केलं, द्रोणाचार्य गुरु त्यांची मूर्ती बनवली आणि त्याच्या समोर एकलव्य बसले, ध्यान केलं आणि ध्यानाने एवढी एकाग्रता निर्माण झाली, कुट्यामध्ये एकलव्य ध्यान करत बसले आणि त्या जंगलामध्ये फिरत फिरत एक कुत्रा आला। एकलव्याला पाहून कुत्र्यानं भोकायला सुरुवात केली। ध्यानामध्ये एकलव्याला विक्षेप झाला, एकलव्याने बाण मारला, कुत्र्याच्या तोंडामध्ये सगळं बाणं भरली, कुत्र्याचं फक्त भोकणं बंद केलं आणि कुत्र्याला विजा झालेला नाही आणि तोंडानं सगळं बाणाने तोंड भरलंय। आणि तो कुत्रा पाहिला पांडवाने पाहिल्यानंतर आश्चर्य निर्माण केलं, एवढा धनुर्विद्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? आणि शोधत 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 एकलव्याजवळ आले। एकलव्याला विचारलं, एकलव्य एवढी धनुर्विद्या तू श्रेष्ठ शिकलास, बाबा तुला शिकवणारा गुरु कोण आहे? द्रोणाचार्य विचारतात, द्रोणाचार्याला सांगितलं एकलव्याने, गुरुजी तुम्ही माझे गुरु आहात, मी तुमचा शिष्य आहे। द्रोणाचार्याने विचारलं, बाबा तू माझा शिष्य आहेस, गुरुकडून विद्या शिकून घेतली, आता गुरुला काहीतरी दक्षिणा दिली पाहिजे। एकलव्याने सांगितलं, गुरुजी हे तन मन धन सगळं तुमचं आहे, काय दक्षिणा देऊ, तुम्ही फक्त आज्ञा करा। द्रोणाचार्याने सांगितलं, तुला उजव्या हाताचा अंगठा पाहिजे, कारण द्रोणाचार्याने अर्जुनाला सांगितलं होतं, अर्जुन धनुर्विद्येमध्ये तुझ्यापेक्षा श्रेष्ठ एकही योद्धा होणार नाही, पण एकाग्रता एकलव्यानं केली आणि अर्जुनाच्या पेक्षा धनुर्विद्येमध्ये प्रांगत झाले। आणि म्हणून द्रोणाचार्याने अंगठा मागितला।
एका क्षणाचा विचार न करता एकलव्याने आपला अंगठा कापला आणि गुरुच्या समोर ठेवला. गुरुचं अंतःकरण प्रसन्न झालं. गुरु प्रसन्न झाले आणि एकलव्याच्या नेत्रामध्ये अश्रूच्या धारा लागल्या. गुरुजीने विचारलं, बाळा, मी तुझा अंगठा मागितला म्हणून तू माझ्यावर नाराज झालास का, दुःखी झालास का, तुझ्या नेत्रामध्ये अश्रू येतात? एकलव्यानं सांगितलं, नाही गुरुजी, माझ्या गुरुच्या सेवामध्ये फक्त माझा अंगठा काम आला. तुम्ही जर माझं हे सगळं शरीर मागितलं असतं तरी मी हे शरीर तुमच्या चरणी अर्पण करून दिलं असतं. द्रोणाचार्य प्रसन्न झाले आणि एकलव्याला आशीर्वाद दिला. बोले, एकलव्य, धनुर्विद्यामध्ये अर्जुन श्रेष्ठ राहील, पण गुरुभक्तीमध्ये सगळी साधू संत तुमची कथा गातील. म्हणून गुरुमूर्तीचं ध्यान केल्यानंतर काय प्राप्त होतंय ते एकलव्यासारख्या शिष्याला विचारा. म्हणून पहिलं काम करायचंय, गुरुमूर्तीचं ध्यान करायचं. ध्यान मूलम गुरुमूर्ती. दुसरं काम, पूजा मूलम गुरुपदम. पूजा आहेत तीन. पूजा आहेत तीन. पहिली आहे मूर्ती पूजा. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये गुरु नव्हते तोपर्यंत आपण मंदिरामध्ये जायचो, त्या भगवंताची प्रार्थना करायचो, वेडं वाकडं जसं आहे त्याचं भगवंताचं भजन करायचो, नामस्मरण करायचो. त्या भगवंताची कृपा झाली, भगवंताच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये गुरु आले. आता गुरुची मूर्ती आपल्या देवावर राहते. म्हणून ध्यान मूलम गुरुमूर्ती, आपल्या गुरुदेवाची पूजा करायची, आरती करायची. आणि गुरुचं जे वचन आहे, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, गुरुला मानणारी खूप शिष्य आहेत, पण गुरुचं वचन पाळणारी आणि तसं जसं गुरु सांगतात तशी वागणारी कमी आहे. म्हणून हे तीन काम जर शिष्यानं केली, ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, हे तीन काम शिष्याने केल्यानंतर चौथी होते गुरुची कृपा. आणि गुरुची कृपा झाली का शिष्याला मोक्ष मिळतो. म्हणून किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे भजी, म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठोबासी. माणसाचा जन्म दोन वेळेस होतो. माणसाचा जन्म दोन वेळेस, एकदा आईच्या पोटातून आणि दुसरा गुरुच्या घोटातून. आईच्या पोटातून जन्म झाला आपण नाराज होतो, पण गुरुच्या होटातून जन्म झाला का माणूस नाराज नाही होत, महाराज होऊन जातो. जिसने जान लिया जीवन का राज वही है महाराज. म्हणून हरी आहे, प्रेम आहे, गीतेसारखा ग्रंथ आहे, पण जीवनामध्ये सद्गुरू नसेल आपल्याला हरी कळत नाही, आपल्याला पंथ कळत नाही, आपल्याला प्रेम कळत नाही, आपल्याला गीतेसारखा ग्रंथ कळत नाही. म्हणून जीवनामध्ये सद्गुरू अवश्य आहे. सद्गुरूची अति आवश्यक आहे. हरि तजु पर गुरु कोण बिसारू, गुरु के सम हरि कोण निहारू. हरि ने जन्म दिया जग माही, गुरु ने आवागमन मिटाई. म्हणून जन्म आणि मरणाचा अंत करणारा जो सद्गुरू आहे, त्या सद्गुरूच्या चरणावर हा जीव जरी आपण ठेवला तरी संतांच्या उपकाराची फेड होत नाही, सद्गुरूच्या उपकाराची फेड होत नाही. म्हणून भगवंत भक्ताला तारतो आणि दुष्टाला मारतो. संत दुष्टाला मारत नाही, दुष्टाला तारतात. म्हणून संतांच्या मागे देव फिरतो. संतांचं हृदय कसं आहे, जसं आंब्याचं झाड. आंब्याचं झाड जैसे आम का वृक्ष तैसे संत का हेत, नीचे से पत्थर मारे ऊपर से फल देत. आंब्याच्या झाडाला आपण दगड मारतो, दगड मारणाऱ्याला आंब्याचं झाड काय करतंय, खायला आंबा देतंय. तसं संत जे आहेत ते दुष्टाला मारत नाही, कृपा करतात आणि दुष्टाला तारतात. हे संतांचं मोठेपण आहे. ही संतांची काय आहे, उदारता. संत उदार उदार आणि संत उदार आहेत. म्हणून आपल्यासारख्या जडजीवांचा काय आहे, उद्धार. कारण संत जर उद्धार नसते तर तुमच्या आमच्या सारख्या जीवाचा उद्धार झाला नसता. म्हणून अशी जी संत आहे, ज्या जातीचा उद्धार करायचा आहे त्या जातीमध्ये संत अवतार घेतात. प्रत्येक जातीमध्ये संतांचा अवतार झाला.
बंजारा समाजामध्ये जगद्गुरु संत सेवालाल महाराज महादेवाचे अवतार, पण संत सेवालाल महाराज म्हणून योगी खाली आले आणि बंजारा समाजाला भक्तीचा मार्ग दाखवला. कीर्तनामध्ये आपण मृदंग वाजवतो, ती मृदंग शिकण्याची शाळा आहे, पण आमच्या बंजारा समाजामध्ये तो नंगारा वाजवतात, तबला, ती शिकायची शाळा नाही. जगद्गुरु संत सेवालाल महाराजाने पाषाणाचा नगारा आणि मातीचा सिरा, म्हणून आपल्यासारखी मुलं दररोज जन्माला येतात, पण संत सेवालाल महाराजासारखी संत, भगवान बाबासारखी संत, ज्ञानेश्वर माऊली सारखी संत, जगद्गुरु तुकाराम महाराजासारखी संत ही दररोज जन्माला येत नाही. ही संत अवतार घेऊन येतात. अवतार तुम्हा धरावया कारण उद्धारवया जनजड जीव. म्हणून संत माई बाप आहे. आई फक्त आईच होऊ शकते, वडिलाचं कार्य करू शकत नाही. वडील फक्त वडील होऊ शकतात, आईचं कार्य करता येत नाही. पण संत असे आहेत, संत माय बाप आहेत. आई प्रेम देते, आई मुलांना प्रेम देते, वडील आधार देतात, तस संत प्रेम देतात, आधार देतात, या जीवावर कृपा करतात आणि जन्म आणि मरणाची बाधा जे आहे, जन्म आणि मरणाचा जो झालेला रोग आहे, ते मिटवण्याचं काम संत करतात. म्हणून संतांच्या पायावर डोकं, संतांच्या पायावर हा जीव जरी ठेवला तरी थोडा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवती. ज्या संतांनी, आणि संत एकदा जीवनामध्ये आले आणि संतांची कृपा झाली, तो माणूस जागा झाला, मग तो झोपत नाही. कारण संत जर झोपले, अविद्याच्या निद्रेमध्ये झोपलेला जो जीव आहे त्याला जाग कोण करेल? संत सांगतात, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवे व्यथा जन्माचं. म्हणून न मिळणारा नरदेह मिळाला. इथून मागे आपलं आयुष्य किती गेलं हे कुणी सांगेल? कुणाचे 25 गेले, कुणाचे 50 गेले, कुणाचे 75 गेले, आणि सगळीच आपण 100 वर्ष राहू याची गॅरंटी नाही. प्रत्येक गाडी, प्रत्येक रेल्वे, प्रत्येक विमान, प्रत्येक एसटी कुठल्या स्टेशनावरनं कधी सुटणार याचा टाइम टेबल फिक्स आहे. पण ही नरदेह रूपी गाडी घरातून सुटेल, रोडवर सुटेल, दिवसा सुटेल का रात्री सुटेल याचा टाइम टेबल फिक्स नाही. म्हणून महात्मे पाया पडून सांगतात, का हा नरदेह पुन्हा मिळत नाही. पावला हा देह कागटाळी न्याये, न घडे उपाय घडवाले. माणसाचा देह मिळाला, या देहाने त्या भगवंताची प्राप्ती करता येते. पण ती प्राप्ती करण्यासाठी जीवनामध्ये कुणीतरी समर्थ सद्गुरू पाहिजे. पाणी पिना छान के आणि गुरु करना पछान के. हम गुरुदेव माझे श्री हरी, करूया मी त्यांची चाकरी. गुरु जन्मुची कृष्ण मुरारी, आम्ही आहो त्यांचे पुजारी. मनोहर मूर्ती भारी, करूया मी त्यांची चाकरी. गुरुने पाजला प्रेमाचा पाणा, मी झाले राधा गुरु माझे काना. ज्ञानाची वाजवी बासरी, करूया मी त्यांची चाकरी. तन मन धन गुरु चरणी अर्पण, गुरुने दिले ज्ञानाचे दर्पण. नेले मला हृदय मंदिरी, करूया मी त्यांची चाकरी. गुरुदेव माझे श्री हरी, करूया मी त्यांची चाकरी. म्हणून हरी सारखी वस्तू जगामध्ये नाही. हरि सम जग कछु वस्तु नहीं, प्रेम पंथ सम पंथ, सदगुरु सम सज्जन नहीं, गीता सम नहीं ग्रंथ.
पंथ. सद्गुरू देतात दीक्षा आणि संकटामध्ये करतात रक्षा. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी भजन कीर्तनाला गेलो, मला कुणी माणूस भेटला त्याच्याकडनं त्या भगवंताच्या नामाचा जप करून घेतो. त्याला म्हणतो बाबा मन राम राम राम. रामाचं नाव घेतल्याने काय होईल? त्या भगवंताची कृपा तुझ्यावर होईल आणि होऊन जाशील तू निष्काम. राम राम राम, राम आपको बना देगा निष्काम. कृष्ण कृष्ण कृष्ण, कृष्णा मिटा देगा आपकी तृष्णा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गुरु कृपेने भेटला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेव आहे भोळा आणि उघडून टाकेल तुझा तिसरा ज्ञानाचा डोळा. म्हणून जीवनामध्ये सद्गुरू पाहिजे. सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. पण आमचं कसं आहे, आधी आधी नाही कधी कधी. म्हणून बाबा रे, संसारामध्ये राहा पण प्रेम करण्यासारखा परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं भजन करा. संसार चाडी चुगली निंदा छल कपट और बेईमानी से भरा आहे. संसारी माणसाला वाटतं सगळ्या जगाचं वाटोळं व्हावं, माझं कल्याण व्हावं. पण साधू संताला वाटतं जगाचं कल्याण व्हावं आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. म्हणून प्रवचनासाठी घेतलेला दोहा, हरिसम जग कछु वस्तू नाही. ज्या भगवंताचं नाम तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या पाप तापाचं तो हरण करतो. हरिसम जग कछु वस्तू नाही, प्रेम पंथ समपंथ. गवळणी कुठल्या शाळेमध्ये गेल्या नाही, पण भगवंताला नाचवलं, भगवंताला नाचवलं. म्हणून प्रेमासारखा पंथ नाही. प्रेमाने पशुवश होतात. प्रेमाने आपण कुत्र्याला सांगितलं मोत्या 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 तू, मोत्याला वाटतं आता खायला भाकर भेटणार, पण त्याच मोत्याला जर सांगितलं मोत्या तू, मोत्या म्हणतो आता भाकर नाही, पाठीत काठी टाकणार. मग प्रेमाने पशुवश होतात, तो परमात्मा वश होणार नाही नाही का. म्हणून प्रेमासारखा पंथ नाही. जगामध्ये सज्जन माणसं खूप आहेत पण सद्गुरू सारखा सज्जन नाही. जगामध्ये ग्रंथ खूप आहे पण गीतेसारखा ग्रंथ नाही. भगवंताच्या दर्शनाने मोह जात नाही. म्हणून समोर अर्जुन कृष्ण भगवंताला पाहतो आणि कृष्ण भगवंता सांगतात अर्जुन तू युद्ध कर. युद्ध म्हणतात देव, अर्जुन म्हणतात देवा ही सगळी माझी माणसं आहे. अर्जुनाला मोह निर्माण झाला आणि त्या मोहाची निवृत्ती करण्यासाठी श्रीकृष्ण भगवंताने 8व्या अध्यायाची गीता सांगितली. आणि ज्या वेळेस गीतेचं ज्ञान अर्जुनानं पचवलं, श्रीकृष्णाची कृपा पचवली, त्यावेळेस अर्जुनाने हातामध्ये बाण घेतला आणि युद्ध केलं. नष्ट मोह स्मृती लब्धवा देवा, तुझ्या कृपेने माझा मोह नष्ट झाला. ऐसी करी गुरुदेव दया मेरा, मोह का बंधन तोड दिया. गुरुच्या कृपेने गुरुच्या ज्ञानाने शिष्याच्या मोहाची निवृत्ती होऊन जाते आणि शिष्य जे खरं सुख आहे, जी खरी शांती आहे, जे खरं प्रेम आहे, जे खरं आनंद आहे ते संसारामध्ये नाही. संसारामध्ये दुःख आहे, भगवंताच्या भक्तीमध्ये गुरुच्या सेवेमध्ये खूप खूप आनंद आहे आणि सगळ्याला जोडा आहे पण आनंदाला जोडा नाही. आनंदुरे दयानंदुरे, ब्रह्मानंद आहे, परमानंद आहे, सच्चिदानंद आहे, आत्मानंद आहे. म्हणून गुरुला उपमा दिली, गुरुर ब्रह्मा. ब्रह्मदेव या डोळ्याने दिसतात. ब्रह्मदेवाचं धरतीवर एकाच ठिकाणी मंदिर आहे पुष्करला. गुरुर ब्रह्मा, ब्रह्मदेव या डोळ्याने दिसतात. गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, ब्रह्म विष्णू महेश या डोळ्याने दिसतात. पण ह्या डोळ्याने जी दिसत नाही ते दाखवतात गुरुर साक्षात परर ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. परब्रह्म शिष्याची मनाची इच्छा, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पूर्विती अर्थ शिष्याची. शिष्याचं मनाचं मनोरथ हे सद्गुरू पूर्ण करतात. म्हणून जीवनामध्ये सद्गुरू पाहिजे. दत्तात्रय भगवंताने 24 गुरु केले. ज्याच्याकडनं जी गोष्ट शिकायला मिळाली त्याला गुरु बनवलं. मग दत्तात्रय भगवंताला 24 गुरु आहे, आपल्याला कमीत कमी 12 तर असावी. एक डझन लई झाली.
कमीत कमी 6 लई झाली, कमीत कमी 3 लई झाली, कमीत कमी 2 लई झाली. कमीत कमी जीवनामध्ये एक तरी सद्गुरू पाहिजे. का? संसार करायचा तो पत्नी पाहिजे आणि परमार्थ करायचा तो सद्गुरू पाहिजे. मीरा भगवंताला प्रार्थना करते, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरू, वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरू, कर कृपा अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. खर्चन खूटे चोर न लूटे, खर्चन खूटे चोर न लूटे, दिन दिन होत सुहायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. सत की नाव केवटिया सद्गुरू, सत की नाव केवटिया सद्गुरू, भवसागर तर आयो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. या जगामध्ये 2 गोष्टीला महत्व आहे. ज्याच्याकडे धन आहे त्याला मान आहे आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला मान आहे. ज्याच्याकडे धन आहे त्याला संसारात मान आहे आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला संसारात बी मान आहे आणि कुठे जाऊ द्या त्याला मान आहे. म्हणून का? जगामध्ये धनवान खूप आहेत पण ज्ञानावर बोटावर मोजणारी एवढी माणसं आहेत. आणि सगळ्यात श्रेष्ठ जर दान काय असेल तर ज्ञानाचं दान. आणि ज्ञानाचं दान संत देतात, सद्गुरू देतात, मोबदल्यात काहीच घेतात नाही. घेतात दुःख आणि देतात सुख. म्हणून असे संत, असे सद्गुरू जीवनामध्ये पाहिजे. आणि तसे सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आले म्हणून माझा संसार आणि परमार्थ दोन्ही सफल झाला. आजी संसार सफळ झाला गे माये, देखिले पाये विठोबाचे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंगा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गुरु कृपेने भेटला, नाना परी नटला रे कंठ माझा दाटला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गुरु कृपेने भेटला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गुरु कृपेने भेटला. भगवंत हृदयात असतो पण गुरु कृपेने दिसतो. जो ध्यानामध्ये बसतो त्याला देव दिसतो आणि ज्याला देव दिसतो तो हसतो, तो कधी रडतो, तो कधी नाचतो. देव दिसतो रे मला देव दिसतो, म्हणून मी माझ्या मनात हसतो. सांज सकाळी ध्यानात बसतो, म्हणून मी माझ्या मनात हसतो. म्हणून झालेली प्रवचन रूपी सेवेला इथे विराम देतो. जे काही चांगलं असेल ते साधू संतांचं तुमच्या हृदयात ठेवा आणि जे वेडवाकडं असेल ते माझे बुद्धीचे दोष मला परत करा. माझा परिचय: श्री हरिभक्त परायण बबन महाराज, दुर्गानगर, मुक्काम दुर्गानगर, पोस्ट खरवंडी कासार, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. माझा मोबाईल नंबर 9405 57 42 31. दुसरा एक नंबर आहे 77 75 91 43 41.